गेल्या 30 वर्षांपासून इगतपुरी नगर परिषदेवर एक हाती सत्ता ठेवणारे नगराध्यक्ष संजय निलकर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशाने इगतपुरीच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. नेमकं त्यांचा भाजप प्रवेशामागचं कारण काय आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत आणि इगतपुरीकरांच्या मनातील काही प्रश्न विचारणार आहोत. आपल्याबरोबर नगराध्यक्ष संजय निलकर आहेत. आपण त्यांच्याकडे जाणूया. बाई, काय सांगाल, नेमकं आपलं भाजप प्रवेशाचं कारण काय? गेल्या 30 वर्षापासून इगतपुरी नगरपालिकेमध्ये शिवसेनेकडे आमची एक हाती सत्ता होती. परंतु ह्या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये आमची सत्ता जरी खाली असली तरी वरती मात्र विरोधी पक्षाचंच सरकार असायचं आणि जो इगतपुरी शहराचा विकास करायचा जो अजेंडा होता त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये खीळ पडली होती आणि तोच अजेंडा आज आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन मी वैयक्तिक कोणताही स्वार्थ न ठेवता ह्या इगतपुरीच्या शहराच्या विकासाकरता मी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. अशी चर्चा आहे की तुम्हाला 30 वर्षात मूलभूत सुविधा देता आल्या नाही. रस्ते, नाले, पाणी. दुर्दैवानं असं काही लोक म्हणतात, परंतु या शहराच्या एकूण व्याप्ती बघता आणि शहराची नगरपालिकेची आर्थिक स्थिती बघता हे अतिशय व्यस्त प्रमाण आहे. परंतु निश्चितच मला सांगायला आनंद वाटेल, या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही 2दा पाणी पुरवठ्याची योजना ही सुधारित केली आहे. या शहरातील जो पाणी पुरवठ्याचा जो साठा होता, की जे इगतपुरी शहराचा जो डॅम होता तिथे प्रचंड प्रमाणात गळती होती, तो सुद्धा आम्ही पूर्णपणे नव्याने बांधला आणि ह्या शहराचं जे 95% काम त्या योजनेचं पूर्ण झालं आहे. आणि निश्चितच जे विरोधक म्हणतात ते साफ खोटं आहे आणि यानंतर आम्ही ज्या काही विकासाच्या योजना आहेत या सत्तेच्या माध्यमातून निश्चित इगतपुरीला आणू आणि इगतपुरीचा विकास घडवू. जेव्हा इगतपुरी नगर परिषदेची हद्दवाढ झाली तेव्हा गिरणारा आणि तळेगाव हे गाव आपण सामील करून घेतले. त्या गावातल्या कंपन्या सुद्धा बंद पडल्यात असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, हा कामगार क्षेत्रातला प्रश्न आहे. परंतु त्याचबरोबर ज्या कंपन्या बंद पडल्या त्याच दृष्टीने दुसराही एक रोजगार आपल्या शहरामध्ये उपलब्ध झाला आहे. पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये आज इगतपुरी शहराने बरीच मोठी मजल मारलेली आहे. आज नाही काही म्हटलं तरी इगतपुरीमध्ये आज 70 विलाज, प्रायव्हेट विलाज, 5 पंचतारांकित हॉटेल या इगतपुरी शहरामध्ये आहे. म्हणजे ज्या प्रमाणात आपण म्हणतो कारखानदारी ही कमी झाली आहे, परंतु ही प्रमाण त्या मानाने फार अत्यल्प आहे. आता नवीनच प्लांट आलेला आहे, परवीन इंडस्ट्रीचा आहे. हा जवळजवळ 700 कामगारांना सामावून घेणारा हा प्लांट आहे. त्यामुळे इगतपुरी शहरामध्ये कामगार क्षेत्रामध्ये कमतरता आहे असं मला काही वाटत नाही. शहरात वैद्यकीय सुविधा नाही, शैक्षणिक सुविधा नाही असाही आरोप केला जातोय. हे तुम्हाला पुरवता आले नाही असं म्हणतायत. नाही, ह्या शहरामध्ये अद्ययावत ग्रामीण रुग्णालय बांधण्याकरता आम्ही पहिल्यापासून प्रयत्न केला होता. त्याचबरोबर इथे ट्रॉमा केअर सेंटर हे तयार व्हावं याकरता सुद्धा आम्ही शासनाकडे मी प्रत्यक्ष पाठपुरावा केला होता. त्याला अनुसरून ट्रॉमा केअर सेंटरची आपली अद्ययावत इमारत सुद्धा तयार आहे. त्याला उपलब्ध असणारं साहित्य, फर्निचर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे. फक्त मनुष्यबळाची कमतरता आहे. तो राज्य शासनाकडून ज्या नवीन पदनिर्मिती होईल त्यावेळेस ही कमतरता निश्चितपणे कमी होऊन हा इगतपुरी शहरातील ट्रॉमा केअर सेंटर या पुढील वर्षी निश्चित आपण चालू करू. सुविधा उपलब्ध नसल्याने लोक स्थलांतरित होत आहे असे त्यांचं म्हणणं आहे. नाही, हा प्रश्न ज्या शहराच्या लगत जेवढे शहर आहेत, गावं आहेत, ह्या सर्वांना हा भेडसावणारा प्रश्न आहे. अनेक शहराकडे लोकांचा जाण्याचा ओढा आहे. मग तो शैक्षणिक कामानिमित्त असेल किंवा रोजंदारीच्या निमित्ताने असेल. त्यामुळे शहराकडे लोकांचा जो लोंढा वाढत चालला आहे त्याला प्रत्येक गावाला हा प्रश्न आहेच. त्यामुळे हा दावा एक खोटा आहे. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न, प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आणि धार्मिक प्रश्न, राम मंदिराचं काम होणार कधी? निश्चित मला आनंद वाटतोय की आज खरोखर गावातून कोण्यातरी पत्रकारांनी याची दखल घेतली. गेले 12-15 वर्षापासून आम्ही सर्वजण मिळून हा राम मंदिराचा बांधण्याचं काम सुरू केलं आहे. दुर्दैवाने या शहरामधून आम्हाला जी आवश्यक निधी आहे तो उपलब्ध होऊ शकला नाही. परंतु या डिसेंबरच्या अखेरीस निश्चितपणे हे काम पूर्णत्वास नेईल. आता फक्त मंदिराचं 10% काम बाकी आहे आणि त्याकरता आवश्यक जी सामुग्री लागते, किमान ज्या राजस्थानमध्ये जे खाणी आहेत यावर्षी प्रचंड प्रमाणामध्ये पाणी झाल्यामुळे अजूनही त्या खाणीतून दगड काढू शकत नाही आहेत आणि त्यामुळे हे काम थोडंसं रखडलं आहे. परंतु बाकीचं काम निश्चित डिसेंबरपर्यंत निश्चित पूर्ण होईल अशी तुम्हाला खात्री देतो. जसं बाहुली परिसर डेव्हलप झाला तसं आपल्या इगतपुरी नगर परिषद तलाव त्याच्या मागे सर्वात मोठा फॉल आहे. त्या परिसराचं सुशोभीकरण करण्यासाठी तिथे पर्यटन आणण्यासाठी काही करता येईल का? त्या अनुषंगाने आपण काही करणार आहात का? त्या दृष्टीने ही जागा जी आहे ती आपली फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वन विभागाकडे येते. त्याबाबतचा आम्ही योग्य तो प्रस्ताव पाठवलेला आहे. आपण इगतपुरी तळेगावमध्ये आपण कपालेश्वर मंदिर बघितलं असेल.
तिथेही आम्ही तो प्रस्ताव पाठवलेला आहे आणि जागेचं वनजमीन भूसंपादन करण्याच्या बाबत आमची योग्य ती कारवाई सुरू आहे. अजून एक प्रश्न असा आहे का आता तुम्ही भाजपामध्ये प्रवेश केला आहे आणि यामुळे जे विरोधक होते ते आता तुमच्या मित्र पक्षात आहेत, त्यामुळे त्यांची एकंदरीत गोची झाली असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी कोणत्याही पक्षात त्यांची गोची करण्याकरता गेलेलो नाही. ह्या गावाचा विकास करावा म्हणून मी प्रवेश केलेला आहे. त्यामुळे त्यांनी पण मोठ्या मनाने आम्हाला स्वीकारावं अशी त्यांना विनंती करतो. मित्र पक्षाच्या सदस्यांनी मोठ्या मनाने आम्हाला स्वीकारावं अशी प्रतिक्रिया संजय इंदुरकर यांनी दिलेली आहे. शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.